त्याचबरोबर एक आकर्षक अशी ट्रॉफी देखील आपल्याला पाहायला मिळते. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 8,000 रुपये आणि एक आकर्षक अशी ट्रॉफी आणि चतुर्थ पारितोषिक 7,000 रुपये. एवढी मोठी स्पर्धा भरवणं खाऊ काम नाही आहे, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर आई एकविरा चषकाचं कौतुक करावं लागेल. जे ऑर्गनाइज कमिटी आहे, संपूर्ण यंग मुलं आहेत, परंतु त्यांचं जर पाहिलं तर धाडस हा अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. मला वाटतं आजच्या दिवसातील हा शेवटचा मॅच असेल पहिल्या डावातील. साईनाथ नवीन पाडा त्यांचे विपक्ष जर पाहिलं तर साई कृपा विरार फाटा. चल तुषार गावडे आमच्यातून रजा घेत आहे. संध्याकाळी सत्र जर टाइम असला तर नक्की या स्पर्धेला भेट द्या. पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये आपली उपस्थिती फार महत्वाची राहील. थँक्यू. चला मॅचला सुरुवात. स्ट्राईक एंडवरती आपण बघतायत मिस्टर अविनाश किनी आणि नॉन स्ट्राईक एंडवरती विनय आपण यांना पाहतायत. दोन्ही संघांना दिव्या शुभेच्छा. दयानंद तुंबडा या ठिकाणी षटक क्रमांक पहिलं घेऊन सज्ज होत आहेत. मॅच ऑन, गेम इज ऑन. पहिला बॉल अराउंड विकेटने एवढा जर पाहिलं तर चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु तिथे जर पाहिले गेलं तर थोडीशी फिल्डिंग खराब प्रमाणात पाहायला मिळते. परंतु पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केले. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेशा केला जातो. एक या धावसंख्येने अविनाशचं देखील खातं त्या ठिकाणी ओपन झाले. आता मात्र स्ट्राईक एंडला आपल्याला जरूर विनय पाहायला मिळत आहेत. अराउंड विकेटने यावेळेला समोरच्या दिशेने टाकला होता, परंतु मिस टायमिंग झाला. फटका. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, परंतु यावेळेला जर पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षकाच्या मधून बॉल निघून जातोय. परंतु पाहता पाहता बॅकअप मिळेपर्यंत मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केलाय जवळपास 3 धावा आणि या 3 धावण्यात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 4च्या घरामध्ये. कुठेतरी मिस टायमिंग फटका झाला होता, ऑनसाईडला मारायचा होता. कुठेतरी जर पाहिलं गेलं तर डीप कव्हरला बॉल निघून गेला, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जर पाहिलं तर थोडंसं गचाड क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि पाहता पाहता झेल ड्रॉप झाले आणि 3 धावा या ठिकाणी येताना दिसत आहेत. गेल्या मॅचमध्ये आपण पाहिलं जबरदस्त कामगिरी करत असताना षटकार चौकारांची आतिषबाजी आपण राजू जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 49 धावा, एक भलं मोठं लक्ष होतं 18 चेंडूमध्ये, परंतु त्याला चेस करत असताना जबरदस्त कामगिरी. ओहो, यावेळेला डिरेन स्पॉट पडल्यानंतर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये चांगल्या चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली आहे. गोलंदाज पाहायला मिळतात दयानंद. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडूमध्ये दयानंदने 4 धावा खर्च केल्यात. विरार फाटा या संघाला पण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळत आहेत. आता 2024-25 हे पर्व आपण जरूर बघतायत. शेवटचा महिना डिसेंबर महिना म्हटलं तर क्रिकेट सुरुवात होताना जरूर दिसते आपल्याला. म्हटलं आणखीन एक चांगला बॉल, चांगली लाईन या ठिकाणी मेंटेन केले दयानंदने. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर क्रीजमध्ये गोलंदाजी करण्याची क्षमता आपण जरूर पाहिली गेली आणि पाहता पाहता जर पाहिलं तर आणखीन एक हा बॉल देखील डॉट पाहायला मिळतो. 4 चेंडू फेकून झालेत. आता मात्र धावफटक जे आहे 4 धावेवरती सिरावले गेले. पहिल्या 2 बॉलवरती धावा आल्यात आणि त्यानंतरच्या 2 बॉलवरती आत्तापर्यंत एकही धाव येताना दिसत नाही आहे. ग्रेट बॉलिंग दयानंद. प्रत्येक प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आई एकविरा ट्रॉफी 2024 मध्ये. पुढचा बॉल. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर आणखीन एक बॉल निर्धावच्या स्वरूपात. काय गोलंदाजी जबरदस्त. या ठिकाणी जर पाहिलं तर फुटवर्कचा अभाव कुठेतरी दिसतोय आणि एकंदरीत जर पाहिलं तर गोलंदाज जर पाहिलं गेलं तर फलंदाजला रीड करत असताना कुठल्या टप्प्यावरती गोलंदाजी टाकायचे आहेत हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर फलंदाजचा फुटवर्क कुठेतरी कमी प्रमाणात आहे आणि त्यांनाच रीड करून या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. जबरदस्त गोलंदाजी. आणखीन एक बॉल डॉट. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. शेवटचा बॉल आणि यावेळेला जर पाहिले गेले तर विकेट किपर चुकतायत, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये व्यवस्थित पोहोचलेत त्या ठिकाणी फलंदाज. पहिल्या षटकाचा खेळ राहिलाय, कंप्लीट झालाय आणि पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या दयानंदने फक्त आणि फक्त 4. बॅक टू बॅक आपण पाहिले गेले तर 4 चेंडू निर्धाव, परंतु तिथून जर पाहिलं तर पहिल्या षटकावरती
जबरदस्त कामगिरी करत असताना दयानंद याला आपण पाहिले. धावसंख्या थोडीशी कमी झाली परंतु येणाऱ्या 2 षटकामध्ये धावसंख्या तुम्हाला थोडीशी जास्त करावी लागेल. बॅटिंग करणारा संघ मैदानाच्या आपल्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. साईनाथ नवीनपाडा या संघाला आपण इन ॲक्शन मध्ये आपण बघतायत. या ऐकूया डीजेला येऊया पुन्हा एकदा या महत्त्वपूर्ण मॅचच्या दिशेने. चला धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. एकविरा चषक 2024 मध्ये एक अतिशय उत्तम दर्जाची क्रीडा स्पर्धा आपण जरूर बघतायत. पहिलाच बॉल फुलटॉस होता त्यावरती केले आक्रमण आणि बॉल थेट जाईल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये 6 धावांकरिता षटकार. पहिल्याच बॉलवरती राजेशच्या विरोधात केले आक्रमण. कारण की या ठिकाणी जर पाहिले तर फलंदाजांना देखील ठाऊक आहे पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर धावा या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती कमी आल्यात. फक्त आणि फक्त 4 आणि या धावा 6 ॲड केल्यावरती धावा झाल्या 10. कमबॅक केले बॅटरने. या पुढचा बॉल गोलंदाज तयार. ओहो पुन्हा एकदा फुलटॉस होता परंतु या ठिकाणी मिस केलाय. बॅटची एज लागते. बॉल चालला मागे. विकेट किपर आहे त्या ठिकाणी दयानंद याला आपण जरूर पाहू शकतायत. आणि मैदानाच्या आतमध्ये हा बॉल आला डॉट. कमबॅक केलं प्रत्युत्तर दिलं या ठिकाणी राजेशने देखील. आणि या पहिल्या बॉलवर आपण पाहिलं तर षटकार आला. त्यानंतरचा हा बॉल निर्धाव. धावसंख्या फटकावरती 10 धावा लगावल्या गेल्या. 2 चेंडू फेकून झाले राजेश. ओहो यावेळेला जर पाहिलं तर जबरदस्त फटका सजवलाय परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि शेवटच्या क्षणावरती काय घडले पाहणं महत्वाचं असेल. आपल्याकडे 2 कॅमेरा आहेत. पंच लगेच आपण त्या ठिकाणी जर पाहिलं तर थर्ड अंपायर रेफर केले. कारण की 2 मिनिटं बघायचं नाही तर जे आहे ते आहे. याच तिकडचे आमचे व्हॉलेंटियर असतील किंवा या बापाना परिसरातील जे खेळाडू असतील त्यांना माहीत आहे विकेट आहे की षटकार आहे. कारण की आम्ही लाईव्हला देखील पाहतोय जे जाड आहे ते मधीत आले परंतु आमची डीबी लाईव्हची टीम पाहत असताना ठिकाणी ऑन स्क्रीन यस फलंदाज आउट असतील लक्षात ठेवा. कारण की एक चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळाला आणि एक सुंदर झेल त्या ठिकाणी टिपली गेली. आमचे क्षणचित्रमॅन कॅमेरामॅन जे आहेत त्यांनी व्यवस्थित टिपले गेले नाहीत. कारण की त्या ठिकाणी जर पाहिलं तर झाड होतं परंतु शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर आमचे व्हॉलेंटियर्स होते त्या ठिकाणी आणि पाहता पाहता जर पाहिलं तर विकेट त्या ठिकाणी घोषित केले. पहिला धक्का लगावला. धावसंख्या जर पाहिली तर 10 असताना टीम साईनाथ स्पोर्ट्स पहिला धक्का. धावसंख्या 10 असताना चेंडू फेकून झाले मैदानाच्या आतमध्ये 3 कुठेतरी धावा आता येणं फार महत्वाचं राहील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयेश तांबडी खेळण्यासाठी येत आहेत. सज्ज झालेत. पहिला बॉल फेस करतील राजेशच्या विपक्षामध्ये. पहिला बॉल अराउंड विकेट या ठिकाणी जर पाहिलं तर लेग स्टिक सोडून जातोय. प्रत्येक आयोजकांची भूमिका या संपूर्ण मालिकेमध्ये जर पाहिलं तर अप्रतिम आपण पाहतायत. नितीन कोटेरे यांचं देखील कौतुक करावं लागेल. अफाट मेहनत रुपेश मोरे असतील, जयेश मोरे, त्याचबरोबर मिलिंद मोरे, दीपेश मोरे, त्यानंतर जर पाहिलं तर मंगेश चिरमाडे असतील.
दीपेश मेघवाले असतील, ही त्यांची संपूर्ण टीम, त्यांची अफाट मेहनत या आपण संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून कुणाल मडके यांना आपण जरूर बघतायत. गेल्या 4 दिवसापासून कुठे कमतरता जाणवते, लगेच आपण त्या ठिकाणी सज्ज होत आहेत. आता पंचांच्या भूमिकामध्ये आपण रुपेश मोरे यांना जरूर पाहू शकतायत. त्यांचं देखील कौतुक असेल. कालचा दिवस थोडासा बॅड राहिला शेवटच्या क्षणाला, पण तो क्रिकेट आहे. एकाला जीत तर दुसऱ्याला हार ही मान्य करावीच लागते. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट फेकले त्या ठिकाणी गोलंदाज राजेश याने. धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 12च्या घरामध्ये. बॅटच्या माध्यमातून धावा येत नाही, परंतु अवंतरच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये धावा येताना दिसत आहेत. हो, यावेळेला जर पाहिलं तर ज्या उल्लेख केला बॅटच्या प्रमाणे धावा येताना दिसत नाही आहेत, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर वाईटच्या प्रमाणे धावा येताना दिसत आहेत. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर आणखीन एक बॉल निर्धावच्या माध्यमातून आपण बघताय. 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून झाले. धावसंख्या 12च्या घरामध्ये स्थिरावली गेली. आपल्या परिसरामध्ये देखील जुचेंद्र नायगाव परिसरामध्ये मोठमोठ्या स्पर्धा येत्या काही हंगामात आपण जरूर पाहणार आहात. हो, यावेळेला जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. ओव्हर पिच बॉल होता आणि त्याला थेट मैदानाच्या बाहेर पाठवले. काय घडले त्या ठिकाणी पाहावं लागेल. पंचांचा इशारा आलाय. 6 धावा. एकविरा ट्रॉफी मधील एक दमदार षटकार ठोकलाय फलंदाज जयेशच्या बॅटमधून. षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18च्या घरामध्ये. ज्या षटकाराची गरज होती तो षटकार तर आलाय. चेंडू फेकून झाले मैदानाच्या आतमध्ये. 5 शेवटचा अंतिम बॉल. अंतिम बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लाव टेबल केले आणि यावेळेला जर पाहिलं तर पायचीतच्या स्वरूपात आणखीन एक धक्का. दुसरा धक्का लगावला जातोय मैदानाच्या आतमध्ये. प्रथमतः बॅटिंग करत असताना साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा या संघाला फलंदाज LBW लेग बिफोरच्या स्वरूपात आउट होत आहेत. आदिवासी समाजाला एकत्रित आणण्याचं काम सातत्याने वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनने केलेत. त्यांच्या स्पर्धेला त्यांची सुंदर गाणी आपण जरूर डीजेच्या माध्यमातून ऐकतायत. त्यांचा वारसा जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी आतापर्यंत जरूर केलेला आहे. यावेळेला पहा, स्टायलिश फटका पाहायला मिळतोय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. थेट बॉल निघून जाईल खेळाडू कक्षामध्ये. 6 धावा. पहिल्याच बॉलवरती षटक क्रमांक 3 मध्ये षटकार ठोकलाय. मिडल ऑफ द बॅटने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. असे फटके हे क्लासिकल फटके म्हणून आपण जरूर पाहतायत. या पुढचा बॉल यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल होता, त्यावरती देखील आक्रमण केले. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवरती देखील षटकार ठोकला मैदानाच्या आतमध्ये. या पहिला आपण पाहिलं अविनाश शांत होते, परंतु आता मात्र आक्रमक झाले. बॅक टू बॅक दुसरा षटकार.
दुसरा टाइमपास करू नका मित्रांनो. आता व्हॉलंटियर्सला देखील विनंती करा, आज फायनल डे आहे. अंधुक प्रकाशामध्ये आपल्याला कुठलीही स्पर्धा खेळवायची नाही आहे आजच्या दिवसातील. हो, याही वेळेला जर पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु या वेळेला जर पाहिलं तर चेंडू थोडासा खालती राहिला. उसळी तितकीशी प्राप्त झाली नाही आहे जितकी फलंदाजाने अपेक्षित केली होती, परंतु पाहता पाहता जर पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून जातोय. हा बॉल डॉट राहील. 3 बॉल आतापर्यंत फेकून झाले, 12 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. अराउंड विकेटने या ठिकाणी गोलंदाजी करत असताना फटका झाला, मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक आले, डाऊन दी बॉल, आणि यावेळेला जर पाहिलं तर दुसऱ्या अटेम्प्टला स्वतःच्या ठिकाणी पोहोचले गेले दयानंद, आणि त्याने एक अप्रतिम झेल टिपलाय. विकेट जाईल. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. सायना स्पोर्ट्स नवीन पाडा संघाला विकेट जात असताना जाऊया डीजेच्या दिशेने. या ऐकूया सुमधुर संगीत. बरोबर डीजे. पहा, गेल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं जास्तीत जास्त धावा खर्च करतायत गोलंदाज, परंतु एखादी विकेट त्यांना देखील मिळताना दिसते. आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत, 12 धावा खर्च केल्यात गोलंदाज पाहायला मिळते. मिस्टर विवेक, साई कृपा, विरार फाटा या संघाला आपण इन ऍक्शन मध्ये या ठिकाणी फिल्डिंग करताना जरूर पाहायला मिळत आहे. जास्तीत जास्त यंग खेळाडू या संपूर्ण संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकविरा स्पोर्ट्सचा देखील विचार केला तर संपूर्ण यंग खेळाडू त्या संघामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. यंग टॅलेंट आहेत. आणि कालचा दिवस थोडासा खराब राहिला. शेवटच्या क्षणाला जर पाहिलं तर मॅच हातातून निसटून गेली, आणि तिथून जर पाहिलं तर आझाद 11 वसई फाटा या संघाने वर्चस्व गाजवलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. गोलंदाज तयार. डावखोरे आताचे फलंदाज आहेत. पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका, मिस टायमिंग, परंतु त्या ठिकाणी सूर्याची किरण डोळ्यावर आलेत, परंतु बॉल तर थांबणार नाही. बॉल थेट निघून जाणार आहे मैदानाच्या बाहेर. एका टप्प्याच्या सहाय्याने धावा मिळतील 4. येतोय एकविरा ट्रॉफी मधील एक अप्रतिम चौकार. चला, धन्यवाद डीजे. आता मात्र पहिल्या डावातील शेवटचा बॉल अंतिम शिल्लक असेल. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु यावेळेला जर पाहिलं तर यस पंचांशापर्यंत इशारा करतात. हा बॉल वाईट असेल. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर निघणारा बॉल होता, कट जरूर झालाय, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर व्यवस्थित चेंडू हाताळता आला नाही या गोलंदाजाला. हा पुन्हा एकदा चेंडू हाताळावा लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 35 धावा, 35 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पुढचा बॉल आक्रमण केले असं वाटते, बॉल थांबणार नाही आहे आणि बॉल थेट निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्या बात आहे. सिद्धार्थने जबरदस्त कामगिरी करत असताना 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकावलेत, आणि या ठिकाणी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फटकावरती. आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना तब्बल 41 आणि 42 धावेंचं आव्हान ठेवलंय, ते म्हणजे टीम साई कृपा विरार फाटा या संघासमोर. मिळतोय मान भोळा स्वभाव, जाईल तिथं मिळतोय मान भोळा स्वभाव. या जिग्नेश दादाचं गाजतय नाव, जिग्नेश म्हात्रेचं गाजतय नाव, जिग्नेश दादाचं गाजतय नाव, जिग्नेश म्हात्रेचं गाजतय नाव. दादाचं गाजतय नाव, जिग्नेश दादाचं गाजतय नाव, दादाचं गाजतय नाव, जिग्नेश म्हात्रेचं गाजतय नाव.
दादाचा लयच न्यारा, रुबाब दादाचा लयच. चला धन्यवाद. शेखर दादा दलबे यांचं झाले शुभागमन. त्यांच्या माध्यमातून देखील संपूर्ण स्पर्धेकरिता आर्थिक सहकार्य लागले, त्यांचं देखील आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय. एक सुंदर व्यक्तिमत्व, सातत्याने एकविरा चषकाच्या मागे जर पाहिलं तर एकविरा टीमच्या मागे जर पाहिलं तर त्यांचा हातभार असतो. आणि या स्पर्धेमध्ये देखील जर पाहिलं तर आर्थिक सहकार्य त्यांच्या माध्यमातून लाभले गेले. चला येस, मॅचला होईल सुरुवात. धावसंख्या जर पोहोचते ती म्हणजे 41 आणि 42 धावांचं उद्दिष्ट मैदानाच्या आतमध्ये असेल. या धावांचा कसा पाठलाग केला जाईल या ऐकूया. व्हॉइस ऑफ काजूपाडा, एक सुंदर आवाज आणि सातत्याने जर पाहिलं तर वर्षानुवर्षांचा अनुभव जयजी डुकले सरांचा आपण आवाज ऐकणार आहात. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. आई एकविरा चषक 2024 या ऐकूया. डीजेला येऊया पुन्हा एकदा या महत्वाच्या मॅचच्या दिशेने. धन्यवाद डीजे. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपण आवाज ऐकला तुषारजी सोनावणे, मॅन फ्रॉम जुचंद्र वाकीपाडा या विभागातून. आपण पाहिलं तर सातत्याने अनेक या जुचंद्र विभागामध्ये स्पर्धा त्यांच्या माध्यमातून हाताळल्या जातात आणि त्यांच्यासोबत अनेक स्पर्धा त्यांनी हाताळण्याची संधी आम्हाला सुद्धा दिली. असे गोड आवाज आपण त्वरित ते सध्या तरी आपण ऐकला. मॅचकडे आपण लक्ष केंद्रित केलं तर वडी या मॅचच्या दिशेने एक ग्रेटेस्ट आणि बिगेस्ट फाईट आपल्याला पाहायला मिळते. दोन प्रतिस्पर्धी संघ, एका बाजूनं साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा आणि त्यांच्या समवेत आपण पाहिलं 2 हात करण्यासाठी सज्ज आहे साई कृपा विरार फाटा. म्हणजे साईबाबांचा उल्लेख दोन्ही संघांच्या माध्यमातून केला जातोय. इथे आपण उल्लेख करायचा झाला तर या मॅचचा एका बाजूने साईनाथ जवळजवळ नवीन पाडा हा टीम, तर साई कृपा हा विरार फाटा. हे लक्ष आहे मोठं आणि या लक्ष्याचा मोठा फाटला करण्यासाठी मोठी सुरुवात करणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट राहील या मॅचमध्ये, या ओव्हरमध्ये. जिथे आपण पाहिलं तर सिद्धार्थ या खेळाडूला, अविनाश या खेळाडूला अतिशय चांगले बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. विनयचं सुद्धा कौतुक करावं लागेल. जयेशने एक षटकार ठोकला होता, जयदीपने मात्र आपला रोल अदा केला. परंतु या मॅचकडे आपण जर नजर टाकली आपण तर सेकंड म्हणजे दुसऱ्या बाजूने आपण लक्ष केंद्रित करूया तर साईकृपा विरार फाटा या टीमकडे आपण पाहिलं तर दयानंद आणि राजेश हे 2 आक्रमक रवयाचे खेळाडू आणि या 2 खेळाडूंकडे लक्ष मात्र पूर्णपणे असेल संपूर्ण खेळण्याचं साईकृपा विरार फाटा या टीमचं. पहिला चेंडू पाहिला इन दी एअर, हवेत फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक येतात तिथे, कॉलिंग नव्हतं, इथे मिस जजमेंट झालंय आणि चेंडू हातातून मात्र निसटला जातो आणि पहिल्या चेंडूवर मात्र आपण पाहिलं तर एक मोठं जीवनदान मिळते आणि नो बॉलचा इशारा मात्र इथे जरूर आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. पंच सुरेंद्र घाटाल सरांनी आणखीन एक इशारा जो पोहोचवला गेला तो म्हणजेच की ओव्हर स्टेप केलंय गोलंदाज सिद्धार्थनं आणि त्याचमुळे आपण बघितलं तर इथे संधी मात्र मी आहे आता फलंदाजाला फ्री हिटचा चेंडू फेस करण्याची. फ्री हिटचा चेंडू आणि इथे ही संधी आहे, संधीचं सोनं मात्र करावं लागेल आपल्या टीमसाठी. स्टेट डाऊन दी ग्राउंड, फटका अतिशय चांगला, जणू काही तीर आणि घाव झालाय गंभीर. थेट हा चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, मिळतील धावाच्या, ठोकला हा शानदार नेत्रदीप फटका, चौकार. इथे आपण पाहिलं तर तितकाच चांगला फटका, एक कडक शॉट आणि स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. क्रिकेटचं सौंदर्य दर्शवणारा हा क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळतोय. जणू आपण पाहिलं तर असे शॉट्स अनेक वेळा भारतासाठी ज्याने अतिशय चांगलं क्रिकेट खेळलं, भारतीय क्रिकेट ज्याने गाजवलं, सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण मात्र या शॉटला पाहिल्यानंतर अगदी जरूर जागृती येते. इथे पाहिलं आपण तर अटॅकिंग मोडमध्ये असतील दोन्ही खेळाडू, खास करून दया या खेळाडूवर जास्त नजर असेल कारण की वन ऑफ द मस्ट अँड डेंजरस प्लेअर इन दिस असोसिएशन. शॉर्ट पिच चेंडू, यावर नाही भय नाही भीती, इथे आहे मी शिव छत्रपती आणि शिव छत्रपतीचा छावा, दयाने ठोकल्या तिथे 6 धावा, आणखीन एक बिग अँड गुड शॉट, 6 रन. चेंडू पूर्व मैदानाच्या आतमध्ये रिक्वेस्ट करेन, षटकार ठोकला गेला. इथे आपण पाहिलं तर 13 धावा. पहिली ओव्हर आहे नवीन
पहिली ओव्हर आहे. नवीन 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 आणि ज्या खेळाडूचा जर उल्लेख केला जातोय सिक्सर किंग म्हणून ज्याची ओळखही आपल्याला पाहायला मिळते, त्याच्या नावी सुद्धा एक विक्रम जो आपल्याला पाहायला मिळतोय. जवळजवळ विक्रम जो आपण पाहिला नागल्याच्या मैदानावर 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावण्याचा पराक्रम ह्याही खेळाडूच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत तग धरून उभा असेल तोपर्यंत मात्र हे संकेत असतील, धोक्याचे संकेत असतील विरोधी टीमसाठी. यावेळी थोडस लवकर खेळलेला बॅटचा फेस आपण लवकर बंद केलाय. संधी आहे आणि मात्र ही संधी इथून मात्र गमावली जाते. आणि इथेच आपण पाहिली तर ह्या संधीला मात्र साधण्याची जी संधी गमावली आहे आणि इथून मात्र आपण पाहू शकतो की हे नुकसान भरपूर करून जाऊ शकतंय. ज्याप्रमाणे हा कॅच मात्र आपण पाहिला तर निर्माण झाला होता आणि हा कॅच कंप्लीट करायला हवा होता, जेणेकरून एक झटपट मोठी विकेट मिळवली तर तितकाच जास्त फायदा इथून मिळाला असता, परंतु तसं काही न होता आपण पाहिलं तर इथे कॅच ड्रॉप झाली आहे. जवळजवळ धावांचा आकार पाहिला पण तर 14, म्हणजे जिथे एक गुड स्टार्ट कन्वर्ट करून द्यायची जी ग्रेट ऑपॉर्च्युनिटी या दोन्ही बॅटर्सकडे होती ना आणि ती कंप्लीट केली आहे. अजून सुद्धा आपण पाहिली या इनिंगला आणखीन मोठ्याने बिल्डअप केलं जाईल यामध्ये शंका नाही आहे, कारण की या टीमची ताकद आहे, बॅटिंग खूप चांगली. अगदी ब्लॉक मध्ये चेंडू हाताला इथे ड्राईव्ह केलाय, कव्हरला मिसफील्ड होते आणि त्या मिसफील्डचा प्रत्यय पाहायला मिळतो. चेंडू थांबता थांबत नाही आणि चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. हा आगाज आहे आणि नक्कीच अंजाम सुद्धा चांगला मिळवण्याचा प्रयत्न इथे होताना पाहायला मिळते. चौकार ठोकलाय. आईला भेटल्या ना बाया माझ्या साजनी साजनी चेंडू फेकून झाले तर या ओव्हर मध्ये आतापर्यंत आपण पाहिले तर जवळजवळ 4 धावफलक आहे. 18 या आकड्यावर अतिशय चांगला स्टार्ट मिळालाय. बॅकफुटला वेट केलंय, पंच केलंय, इनफिल्डच्या वरून देखील स्ट्रोक पाहायला मिळाला, क्लासिकल फटका, परंतु तितका चांगला ड्राईव्ह पाहायला फिल्डिंग पाहायला मिळाली तिथे जिथे डीप कव्हर क्षेत्रामध्ये. आणि आपल्या टीमसाठी आपण पाहू शकतो ना की जी योगदान देणं गरजेची बाब आहे ॲज अ ओपनर बॅटर म्हणून, आणि ते त्यांनी दिले, कारण की अपेक्षित आहे आपल्या टीमला जर या मॅचमध्ये आणायचं तर पहिल्या ओव्हरमध्ये ताबडतोब खेळी करायला हवी. आणि ती ताबडतोब खेळी हे दोन्ही बॅटर्स खास करून आपण पाहिले तर राजेश असतील आणि दया, आणि दयाचं कौतुक करावं तितकं कमी, कारण की या ओव्हरमध्ये एक चेंडू आणखीन आहे आणि त्या चेंडूवर आणखीन एक मोठा कदाचित फटका खेळू शकतोय. लेगवरचा चेंडू होता, अंतिमच्या क्षणाला थोडंसं मात्र आपण पाहिलं की बॅकफुटला गेला, चेंडूला दिशा देण्याचं कार्य केलं. इथून पाहिलं पण तर एक धाव जरूर कंप्लीट केली जाते. एका धावेने धावफळकाचा आकार वाढत असताना धावफळक 21 या आकड्यावर पोहोचताना पाहायला मिळते. 21 धावा झालेत. लक्ष आहे आपण पाहिलं तर जवळजवळ 42 धावांचा, म्हणजे अजून सुद्धा 21 धावा हे करायचे आहेत हा मॅच जिंकण्यासाठी. पहा ज्याप्रमाणे स्टार्ट कन्वर्ट केलाय जबरदस्त, परंतु या स्टार्टला मात्र आपण पाहिलं तर थोडंसं खंडित करावं लागेल जर नवीनपणे या टीमला या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर. एक विकेटची गरज असेल, कमबॅक विकेट मात्र मिळवून देण्यामध्ये कोणता गोलंदाज यशस्वी होणार आहे हे सुद्धा पाहायला मिळेल. मात्र कुठेच जाऊ नका, पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच एक विराट ट्रॉफी. घेऊ एक छोटासा म्युझिकल ब्रेक. धन्यवाद. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय मानाची, सन्मानाची, अभिमानाची, परंपरेची, प्रतिष्ठेची आणि मोठ्या नावाची स्पर्धा म्हणजेच आई एक विराट ट्रॉफी 2024. आज फायनल डे मध्ये आपण पाहतोय अतिशय रोमहर्षक मुकाबला. 2 तुल्यवान संघ आपण पाहिले तर एका बाजूने साई कृपा विराट पाटा संघ जो चेस करतो 42 धावा आणि टफ देतोय त्याला साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा. या वेळेला ज्याच्या नावाचं होते गाजा बाजा, आणि नक्कीच या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये मी मधून राजा आणि डेफिनेटली राजेशच्या बॅट मधून ठोकला षटकार.
पाठीचे ओर पिच चेंडूची हाताळणी केली आणि या चेंडू नो बॉलचा इशारा पुन्हा एकदा आपण पाहिलं इथे नो बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतं आणि हेच एक चिंतेचं कारण मात्र बनू शकतोय साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा या टीम साठी. ज्याप्रमाणे आपण कुठे या सगळ्या गोष्टी असतात आणि त्या मोमेंटम चेंज करत असतात. इथे विकेटच्या शोधात आहेत, विकेट मात्र मिळत नाहीत, परंतु इथे खराब गोलंदाजी होते. नो बॉलचा चेंडूचा इशारा मिळाला, त्यानंतर फ्री हिट आणि खेळण्याची संधी हे पाहायला मिळेल बॅटर्सला. आणि साईडला पहिला बॅकफुटला पुल करण्याचा प्रयत्न होता. कॉन्फिडेंटली बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. शॉर्ट मिड विकेटला सिद्धार्थ आहे चेंडूला फील्ड करत असताना धाव मात्र एक प्राप्त मध्ये भर पडते. टीमची टोटल झाली 30 म्हणजे इथून जिंकण्यासाठी आणखीन 12 धाव्यांची गरज असेल. ही मॅच आपण पाहिली आहे तर एका बाजूने पूर्णपणे वळवले, परंतु विकेट मिळेल कधी हा मोठा प्रश्न असेल. कदाचित इथे विकेट मिळू शकतोय का नाही ते गॅप मध्ये प्रयत्न केले होते फिल्डरने एका हाताने, परंतु चेंडू थांबला नाहीये आणि चेंडू थेट निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4 आणि इथे पाहायला मिळाला चौकार. थँक्यू डीजे. इथे टार्गेटच्या अगदी जवळ येताना पाहायला मिळत आहेत. जवळ आता साई कृपा विरार पट्टा टीम आपण पाहिली. हा चेंडू तितका सुंदर आपल्याला पाहायला मिळाला. 8 चेंडू आणि 8 धावा हे मॅचचे आता समीकरण असेल. हे समीकरण जवळ अर्ध तर मी म्हणेन सोपं गेले, परंतु शेवटचा बॉल पर्यंत इथे लढाई लढावी लागेल साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा या टीमला. हो पुन्हा एकदा सुंदर इथे पाहायला मिळालं. थोडंसं लेंथ मध्ये बदलाव केला, हार्डलेनला ते टार्गेट केला. हार्डलेनवर मात्र इथे चेंडूची पिचिंग केली आहे आणि जिथे विकेट किपर क्लोज आपल्याला पाहायला मिळाला. आणि कुठेतरी असं दिसून येते की आता थोडंसं दडपण हे डॉट चेंडू आलेत आणि बॅटर्स आपण पाहिला राजेश्वर दडपण क्रिएट केलंय आणि जर आपण दडपण क्रिएट केलं तर कदाचित आपल्याला विकेट मिळू शकते. आणि इथे ते संकेत मात्र मिळालेत, मात्र विकेट मिळेल का नाही या वेळेला बॅकफुटला वेट केलाय. चेंडूला पाहिलं तर एकूण अतिशय चांगल्या रीतीने बॅट मधून कन्वर्ट केलाय आणि रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये हा षटकार ठोकलाय. या षटकाराने धावफलक 40च्या घरामध्ये एंटर झालाय. आता जिंकण्यासाठी अवघ्या फक्त आणि फक्त 2 धाव्यांची गरज. साई कृपा विरार फाटा टीमचं क्रिकेट आपण पाहिलं ना, या हंगामाची सुरुवात त्याने आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे एका ट्रॉफीने केली आहे, परंतु ती वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या बाहेर, पण तो आत्मविश्वास या सीझन मध्ये त्यांचा खूप चांगला आहे. स्ट्रॉंग क्रिकेट ते खेळून आलेले आहेत. मागचा इतिहास जर आपण पाहिला तर इथे जंटल पोस्ट केले, एकदा मिळाले, दुसरीचा प्रयत्न आणि इझिली सहज 2 धावा कंप्लीट केल्या, विजयी धावा. आणि या मॅच वर शिक्कामोर्तब करत असताना हा मॅच मात्र जिंकलाय साई कृपा विरार पट्टा टीमनं. आणि अतिशय चांगला खेळ, अतिशय चांगली पार्टनरशिप ही बिल्डअप होताना पाहायला मिळाली या 2 बॅटर्सच्या मध्ये. गुड क्रिकेटिंग शॉट्स आपल्याला पाहायला मिळाले. एका बाजूने दया असतील, त्याला 7 राजेशने तितकीच सुंदररित्या दिले आणि 2.1 चेंडू मध्येच आपण पाहिलं तरी 42 धाव्यांचं जे टार्गेट होतं ना ते सहज कंप्लीट केलं. आता चला मी रिक्वेस्ट करेन की जे अंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा टीमचे जे कर्णधार असतील आणि साई कृपा विरार फाटा टीमचे कर्णधार, आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये या, तिथे आपण महत्वपूर्ण टॉस सुद्धा करणार आहोत. आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर इथे मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार सुद्धा आपण देणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच चा प्रबल दावेदार कोणता खेळाडू आमचे ऑफिशियल आम्हाला सांगतायत. तर डेफिनेटली आमचे